जावली तालुका आरोग्य विभागाचा जाहीर निषेध. जावली तालुका आरोग्य विभागाचा जाहीर निषेध. जावली तालुका आरोग्य विभागाचा जाहीर निषेध. संतोष वसंतराव शिंदे, मुक्काम पोस्ट सोनगाव, तालुका जावली. एक महिना झाला सोनगाव गावात डेंग्यूचे पेशंट सापडतात. सुरुवातीला 1-2 पेशंट सापडले, ठीक आहे, पण त्याच्यानंतर त्याचं प्रमाण 2-2, 3-3, एका घरात 2-2, 3-3 असं वाढत गेलं. आता तसं बघता तर 20-22 पेशंट सोनगाव गावात झालेले आहेत. तर त्याची कल्पना मी ग्रामसेवकला आणि आरोग्य विभागाला दिली. त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांचं असं म्हणणं आलं की आम्ही संपूर्ण गावात सर्वे करून बघितलं तर प्रत्येक घरात फ्रीज आहे. फ्रीजच्या मागं जे भांडं असतं त्यात पाणी साठून त्यात आळ्या तयार झाल्या आणि त्यातनं हा डेंग्यूचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर मी त्यांना म्हणलं की बाबा फ्रीजमधच्या भांड्यातनंच प्रादुर्भाव होतोय का गटरातनी घाण साठली ती साफ करा, किंवा पाण्यातनं काय प्रकार झाला आहे का. गावाला जे रोज कंटिन्यू पाणी येत होतं ते दिसाड येतं आहे. ते पाणी जर रोजच्या रोज आलं तर माणसं स्टॉक करणार नाही ती पाण्याचा आणि आळ्या तयार व्हायला जागा गावणार नाही. तर तुम्ही एक 15 दिवस तरी कमीत कमी रोजच्या रोज कंटिन्यू पाणी सोडा, म्हणजे त्यात काहीतरी बदल होईल. आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी ह्याच्या मुळाशी जाऊन बघितलं पाहिजे नेमका हा प्रकार कशामुळे झाला आहे. नुसतं फ्रीजचं कारण ह्या गोष्टीला असू शकत नाही. काय आज लोकांकडे फ्रीज नाहीत. ठीक. आमच्या आता गावामध्ये 20 ते 22 रुग्ण जवळपास आतापर्यंत डेंग्यूचे सापडलेले आहेत. ह्याच्यामध्ये आता माझं वय जरा हे असल्यामुळं ठीक आहे, म्हणजे हा त्रास मी सहन करू शकतो. पण माझ्या घरी आता माझा मुलगा आहे, वडील आहेत, वयस्कर माणसं आहेत, आणि यांना हा त्रास जर झाला तर हा त्रास सहन होण्यासारखा आहे. कारण हा त्रास खूप लोकांना त्रासदायक आहे. सरकारी यंत्रणेने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सरकारी यंत्रणा याच्यावरती लक्ष देत नाही. त्याच्यानंतरनं जी गटर बंदिस्त आमच्या इथे झालेली आहेत सोनगावमध्ये, ही गटरांची सफाई वगैरे आम्ही 2-3 वेळा सांगून सुद्धा सफाई वगैरे केली जात नाही गटरांची. तर हा प्रादुर्भाव कशामुळे होतोय हे लोकांनी जरा म्हणजे ह्या आरोग्य विभागानं पाहून याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि इथून पुढे जो प्रादुर्भाव होणार आहे हा थांबवला पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा. माझं वय 76 आहे. आता मला परवापासून थंडी वाजून यायची, परत ताप यायचा. आता आज टेस्ट केले तर डेंग्यू म्हणून सांगितले. आता आरोग्य विभाग ह्याच्याकडे काहीच तपासणी करत नाही. तुमची काय मागणी आहे? आता आमची मागणी म्हणजे त्यांनी येऊन बघायला पाहिजे ना. ते म्हटले फ्रीजमधल्या पाण्यामुळं झालं. फ्रीजमधलं पाणीच आता पाण्यामुळं कसं होईल. सगळं आमच्या तिथं ते गटर 20 रुग्ण आहेत गावात. घरातच 3 आहेत. आमच्या घरातच 3 आहेत.